शिर्डी लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत राहाता तालुक्यातील साकुरी येथे सभा नुकतीच संपन्न झाली आहे। या सभेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेब कांबळे यांना पाठिंबा जाहीर केलाय। आम्ही पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मोदींना हरवण्यासाठी मैदानात उतरलो असल्याचं विजय मोगले यांनी यावेळी स्पष्ट केलंय। साहेब, तुम्ही ज्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने जे कंबर कसलेले आहेत, जो लोकप्रतिनिधी जो उमेदवार आपल्याला लोकसभेला निवडून द्यायचा आहे कांबळे साहेब, आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे की खऱ्या अर्थाने मोदी आणि अमित शहा हटाव, हे 100% हटवण्याकरता या परिसरातला तरुण तडफदार हा पेटून उठलेला आहे की या झालेल्या भागातला अन्याय आहे। आणि साहेब, हे जे लोकप्रतिनिधी जे आहेत तुम्ही बघितलेलं आहे, 17 दिवसामध्ये झालेले खासदार 17 दिवसही या भागामध्ये फिरकलेले नाही। या लोखंडेंनी या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं तरुणांचं जे खऱ्या अर्थाने जी अपेक्षा होती तो कुठल्या प्रकारचा एकही प्रकल्प या ठिकाणी आलेला नाही आहे। त्यांच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत। आणि लोखंडे साहेबांना मी एवढीच विनंती करतो की साहेब, तुम्ही पुन्हा मतदान मागायला आलात, परंतु तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा हे आमच्या समोर मांडा। तुम्ही काय काम केलं ते आम्हालाही कळून द्या, जनतेलाही कळून द्या की साहेब तुमच्या बाहेरची आता वाळू सरकलेली आहे। आता आम्ही या परिसरातला आमच्या भाऊसाहेब कांबळे जे उमेदवार आहेत आणि मित्र पक्ष साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहेत। आम्ही नक्कीच या ठिकाणी येत्या 29 तारखेला आपण जे मतदान करणार आहेत तर त्या ठिकाणी कुठलाही पक्ष न बघता माणूस बघून तुम्ही नक्कीच कांबळे साहेबांना त्या ठिकाणी विजय करा आणि मोदी अमित शहा हटाव जी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत। 2014ला मोदी हे जनतेशी खोटं बोलून प्रधानमंत्री झालेत, मात्र त्यांनी दिलेलं एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत। तसेच स्थानिक खासदार लोखंडे हे निवडून गेल्यानंतर 5 वर्षात मतदारसंघातील जनतेला दिसले नाहीत। त्यामुळे यावेळी जनता त्यांना स्वीकारणार नाही असे प्रतिपादन आमदार सुधीर तांबे यांनी केले। लोकसभेची निवडणूक 29 तारखेला भाऊसाहेब कांबळे यांना मतदान करावयाची मी विनंती आपल्या ठिकाणी आम्ही सर्वजण विनंती करायला आलो आहोत। मी येत असतानाच एक वक्ते बोलत होते आणि माझी खासदारांची बरीच स्तुती चालू होती त्यांची। खरं म्हणजे आपण कोणी पाहिलंच नाही, त्यांना जर असं ओळख म्हणजे जर आणलं तिथं कुठेतरी तर बरेच लोक त्यांना ओळखणार नाही, तर त्यांच्याविषयी फार बोलावं असं नाही। संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी। खरं तर त्यांनी या मतदारसंघाचे विशेषतः या भागातल्या लोकांचं इतके आभारी असायला पाहिजे होतं की ज्याला कधी पाहिलं नाही, ज्याला कधी ओळखत नव्हतो, त्याला एवढ्या भरभरून मतं दिले आपल्या लोकांनी, आणि तरी त्यांनी एवढं लोकांचं प्रेम त्याला काहीच त्याची उतरायचे झाले नाही। आणि त्यामुळे मित्रांनो, भाऊसाहेब कांबळे यांच्याविषयी 2 गोष्टी निश्चित आहे की ते आपले स्थानिक आहेत, सदैव आपल्या संपर्कात राहतील, सदैव आपल्याला ते त्या ठिकाणी आपले जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी निश्चितपणाने भाग घेतील। राष्ट्रवादीचे शशिकांत लोळगे यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार टीका करत महाआघाडीच्या उमेदवाराच्या मागे मतदारांनी ठामपणे उभं राहावं असं आवाहन केलंय। अत्यंत साहेबांनी सांगितलं विनम्र स्वभाव आहे, आम्ही आता नेहमी त्यांच्या बरोबर फिरतो, सालस व्यक्तिमत्व आहे, कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नाही, काही नाही। आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे का या ठिकाणी आपल्या राहत्या शहरापासून जर गणेश नगर मार्गे गेलं तर 30 किलोमीटरवर नगर, त्या ठिकाणी शिवाजी रोडवर त्यांचं दुकान आहे। आपल्या दृष्टिकोनातून हे अंतर कमी आहे। आपल्याला आपल्या गावातला, आपल्या परिसरातला, आपल्या भागातला आणि आपल्याला जवळ असणारा खासदार आपल्याला निवडून द्यायचा। काही लोकांनी केलेलं पक्षांतर जनतेला आवडलेलं नसून राहाता तालुक्यातील जनता त्यांच्या या भूमिकेमुळे नाराज आहे। 23 तारखेनंतर ते आम्हाला बघून घेऊ अशी भाषा करत आहेत। आम्ही पक्षाचे काम प्रामाणिकपणे करतो, ही आमची चूक आहे का, असा टोला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखेंचं नाव न घेता लगावलाय। आता थोडंसं गडबड राजकारणात तर चालू आहे, हे काय मी नाकारत नाही, राजकारणातली खूप गडबड चालू आहे। आपले विरोधी पक्ष नेते, तुमचे प्रतिनिधी, आता ते काँग्रेसचे नेते आहेत आमचे, ते जे प्रमुख कोण असतं, अध्यक्ष काँग्रेसचा आणि विरोधी पक्ष नेता, हे महत्वाचे 2 महत्वाचे नेते असतात। त्यांनी सगळं राज्य सांभाळायचं असतं, पुन्हा सरकार आणण्याची जबाबदारी त्यांची असती, काँग्रेस वाढवण्याची जबाबदारी असती। दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये हे जे आम्ही धडपड करतोय याच्यात ते काही सहभागी नाही। त्याचं कारण हे तुम्हाला माहिती आहे, चर्चा तुमची झाली असेल, मी त्याच्यात काय फार जावा असं नाही।
परंतु दुर्दैवाने ही स्थिती आहे. त्यांनी खरं सहभागी व्हायला पाहिजे, तर काँग्रेसला ताकद द्यायला पाहिजे. खूप विश्वास त्यांच्यावर सोनियाजींनी, राहुलजींनी टाकला होता, त्याला सार्थ करण्याची जबाबदारी, विश्वासार्हता सिद्ध करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर होती. दुर्दैवाने तसं नाही. याचं खूप वाईट वाटणारी गोष्ट काँग्रेस करता, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकरता निश्चितपणे आहे. म्हणून आपण थांबू नका. आपण घरोघर जा, जिथं असेल तिथं बोला, आणि काही असलं तर भाऊसाहेब कांबळे आणि आपल्याला काँग्रेस हेच आणायचं निवडून, हे तुम्ही सांगा. दुसऱ्या 2-3 गोष्टी खरं म्हणजे परवा 4 दिवसापूर्वी साखर कारखान्याच्या समारोपाचा कार्यक्रम झाला, प्रवारा नगरला झाला, राहुरीला झाला. खूप रागवले माझ्यावर. का रागवले मला कळलंच नाही. माझ्यावर खूप जोरात भाषण केले. राहुरीवाल्याला सांगितलं तुम्ही आता तालुक्यात येऊच देऊ नका, त्यांना फिरकू देऊ नका. इकडं सांगितलं पाहतो बेत, आता 23 तिकडे 23 तारखेपर्यंत इकडे आल्यावर करतो. आता खरं म्हणजे मी काँग्रेसचं काम करून राहिलो ज्या पक्षात मी, माझं काय चुकलं काय हे तर सांगितलं माहिती तुम्ही. एवढं रागवायचं काय कारण? मी तर चांगलं काम करून राहिलो ना, ज्या पक्षात आहे. काय आमची पद्धत आहे, एक विचारधारा आम्हाला पटती काँग्रेसची, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी आहे. ही विचारधारा पटती, तिच्या पिढ्यानपिढ्या आम्ही काम करतो. ही चुकलंय काय आमचं? मला काही समजत नाही. आणि आमच्या साखर कारखान्यावर असतात काही तिकडे तुमचं थोडेफार लोक येत असतात, थोडा ऊस आहे, आमचं काही चुकत असेल ते सांगा, कारखान्यात काही चुकत काय. तसं तरी सांगितलं पाहिजे का तुमचा कारखाना चुकतोय. पण ही विरोधी पक्षाने ते रागवले का हे तुम्हाला कळत नाही. एवढं आमचं चालवतो, व्यवस्थित चालवतो. माझ्या ते जी पद्धत आहे कबूल करतो. थोडाफार ऊस तुमचा येतो तिकडं, तुम्हाला लक्षात येईल. बरोबर वेळेवर पैसे देतो. वाजण्या बिजण्याचं काही कधी काळजी करण्याचं काही कारण नसतं. ही पद्धत आमची आहे. दुधाचं बरं चालतं, 4 पैसे शेतकऱ्याला मिळतात. आता आमचं चुकतं कुठं हे सांगा तुम्ही. एवढे रागवले का? काय रागवले हे समजत नाही. एवढं रागवायचं काय कारण आहे? म्हणजे आम्ही म्हणजे ऊसाला बाजार दिला नसता, दुधाचं नीट चालवलं नसतं, हे केलं असतं तर माझ्यावर खुश राहिले असते, कदाचित माझं अभिनंदन केलं असतं काय मला माहित नाही. परंतु ते काही कारण नाही. मी तुमच्या गणेश कारखान्यात कधी भानगडीत पडलोय का? काय चाललंय, किती गरीब झालं हे सुद्धा मी कधी नको विचारायला वाटतं. आणि त्या गणेश कारखान्यात किती तोटा गेला आणि काय गेला आणि कशा, त्याच्यावरती मी कधी विचारत नाही. प्रवरीचा आता काय तोटा झालाय आणि काय भाव देतात आणि पगार झाली की नाही याच्या बाबतीत चर्चा आम्ही काय भानगडीत पडत नाही. हे सगळं आहे ना. मग हे का रागवतात हे काही मला समजत नाही. परंतु माझं मत असं आहे की आम्ही आमची पद्धत आहे त्या पद्धतीनं चालतो, काम करत राहतो. आमच्या पद्धतीनं धट्टीकट्टी गरिबी म्हणताना तसा कार्यक्रम संगमनेरचा. धट्टीकट्टी गरिबी काय गरिबी आहे, पण धट्टीकट्टी ती पण अवलंबून नाही. आम्ही आपले स्वावलंबी माणसं आहे. आणि माझ्या मते आपल्या सगळ्यांना सुद्धा या बाबी माहीत आहेत. आणि एक तिथं पद्धत अशी आहे, साधारणतः संगमनेरला आमचे कार्यकर्ते जे असतात ना ते सुद्धा माझ्यावर रागवतात बरं का. रागवतात, भांडतात, वेळ तसं इतके भांडतात जोरात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा भक्कम प्रेम असतं त्यांचं. तिथं मोकळं बोलण्याचा अधिकार आहे, माझ्याशी भांडण्याचा अधिकार आहे, चुकत असतं बोलण्याचा अधिकार आहे, पण भक्कम पाठीशी राहतात. इलेक्शनला फार त्रास होत नाही मला काही. म्हणजे डेगीच्या डेगी शिजवायचा काही भानगड तिकडे नसते. तिकडे पोहेच खातात लोक. इलेक्शनच्या वेळेस पोहेंच्या ते त्यांचं तेच करतात, खातात. आता याच्यात चुकतं माझं काही. मला एकदा तुम्ही काही मंडळी कमिटी करा, मला सांगा का काय काय चुकतंय माझं. म्हणून गमतीचा भाग सोडला तरी खरं म्हणजे त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे चांगलं. आता तिकडं मुलाचा हट्ट, बाल हट्ट, किती पक्ष. आता तुम्ही काँग्रेस पक्षाचे प्रमुख, अध्यक्षबाई तिथं, परत अध्यक्ष जिल्हा परिषद, तुम्हाला सगळे आतापर्यंत मंत्रीपद हे सगळे तसं चांगलं मिळालं, सगळे अधिकार मिळाले, सगळं झालं. आता कोरोना हट्ट झाला म्हणून असं करायचं. तिकडं तरी तसं करायला पाहिजे होतं का? जर तुम्हाला हे पटत नसेल ना, पटत नाही असं मनात पक्क करून लोकांशी बोललं पाहिजे. कधी कधी जसं नेत्याची जबाबदारी असते का पब्लिकला व्यवस्थित दिशा दाखवणं, ही जबाबदारी नेत्याची असते. कधी नेता चुकला तर पब्लिकची जबाबदारी असते की त्यांना नीट दिशा दाखवणं. आणि म्हणून ह्या वेळेस मतातून तुम्ही दाखवलं पाहिजे की काही नाही, काँग्रेस बरोबरच आम्ही राहणार, आम्ही इकडे तिकडे जाणार नाही, हे दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सुधीर मस्के, साकुरीचे सरपंच राजेंद्र दंडवते, उपसरपंच सचिन बनसोडे, प्रशांत दंडवते, विक्रांत दंडवते, लताताई डांगे, मनसेचे राजेश लुटे आदींसह मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.